बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 23 जून 1757 रोजी हुगळी किंवा भागीरथी या नदीकाठी असलेल्या पलास या गावाजवळ झालेल्या ऐतिहासिक लढाईला प्लासीची लढाई असं म्हणतात. आणि ही ती प्लासीची लढाई आहे की ज्यामुळे इंग्रजांचं बंगाल प्रांतातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण भारताच्याही पुढे जाऊन आशिया खंडातल्या आपल्या साम्राज्याचा पाया रचला गेला. आणि म्हणून आशिया खंडातल्या आपल्या साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या ठरलेल्या 2 लढाई आज आपण अभ्यासणार आहोत. त्या म्हणजे प्लासीची लढाई आणि बक्सरचं युद्ध. हो मित्रांनो, मी अमोल तुपलोंडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एबीएमपीसी स्टडीजच्या या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. आजच्या या भागाचा आपला विषय असणार आहे इंग्रजांची भारतातील साम्राज्य स्थापना, प्लासी आणि बक्सरचे युद्ध. मित्रांनो, भारतात समुद्र मार्गाने युरोपियनांचं आगमन हे 15व्या शतकाच्या शेवटी म्हणजेच इसवी सन 1498 मध्येच झाले होते. पुढे पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच या देशांतील व्यापारी कंपन्या ह्या जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या उद्देशानं भारतात व्यापारी स्पर्धक बनल्या होत्या. यात पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सत्तांनी मात्र भारतामध्ये एकाच वेळी व्यापार, धर्मप्रसार आणि साम्राज्य विस्तार सुरू केला. आपण यापूर्वीही बघितल्याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनी ही इसवी सन 31 डिसेंबर 1600 ला स्थापन झालेली एक व्यापारी कंपनी. आणि या व्यापारी कंपनीने आशिया आणि भारतामध्ये आगमन झाल्यानंतर सुरुवातीची सुमारे 150 वर्ष व्यापार आणि व्यापाराकडेच लक्ष दिलं. या संपूर्ण कालखंडामध्ये ऐत्य देशीयांच्या कोणत्याही भानगडीमध्ये, कोणत्याही लढाईमध्ये इंग्रजांनी सहभाग घेतला नाही. यानंतर मात्र जेव्हा केव्हा त्यांना भारताच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याची संधी मिळाली, आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली, त्या प्रत्येक संधीचं इंग्रजांनी सोनं केलं आणि 70-75 वर्षाच्या इतिहासामध्ये संपूर्ण भारत जिंकून आपलं साम्राज्य या ठिकाणी निर्माण केलं. इंग्रजांच्या या साम्राज्य स्थापनेला सुरुवात होते दक्षिण भारतातील कर्नाटकच्या युद्धांपासून. कर्नाटकच्या युद्धांमध्ये त्यांनी आपल्या युरोप खंडातील सर्वात प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या फ्रेंच या सत्तेला हरवून भारतामध्ये आपण सर्वात ताकदवान अशी विदेशी शक्ती आहोत हे सिद्ध केलं. आणि यानंतर इंग्रजांची स्पर्धा करू शकतील अशी कोणतीही विदेशी शक्ती भारतामध्ये कर्नाटक युद्धानंतर उरली नाही. यानंतर भारतीयांची पहिली लढाई त्यांची उद्भवली ती बंगाल प्रांतामध्ये प्लासीच्या माध्यमातून. वास्तविक 1700 मध्येच औरंगजेब बादशहाने मुर्शिद कुली खानाला बंगालचा नवाब म्हणून नियुक्त केलं होतं. पुढे मराठ्यांशी 2 हात करताना औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये महाराष्ट्रातच झाला होता. औरंगजेब बादशहानंतर गादीवर आलेला फर्रुख सिंह बादशहाने 1717 मध्ये पुन्हा एकदा मुर्शिद कुली खानालाच बंगालची सुभेदारी दिली आणि मुघलांचं जे काही केंद्रीय सत्ता आहे ती कमजोर झाल्याने पुढे मुर्शिद कुली खान हा हळूहळू स्वतंत्र झाला. याच कालखंडामध्ये इंग्रजांना सुद्धा फर्रुख सिंह बादशहाने संपूर्ण भारतामध्ये मुक्तपणे व्यापार करण्याची परवानगी दिली होती. याचाच फायदा घेऊन इंग्रज अधिकारी हे वैयक्तिक व्यापार करू लागले होते. पुढे 1756 मध्ये बंगालच्या नवाबपदी सिराजुद्दौला आला आणि या सिराजुद्दौलाकडे ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक तक्रारी तोपर्यंत प्राप्त झाल्या होत्या. उदाहरणार्थ, ब्रिटिशांनी दक्षिणेकडे कर्नाटकच्या युद्धांमधून भीती घेऊन बंगालमध्ये मजबूत किल्ल्यांचं बांधणीकरण सुरू केलं होतं. त्यांच्या व्यापारामध्ये सुद्धा, मुक्त व्यापारामध्ये अनेक दोष दिसून येत होते. त्याच पद्धतीनं इतर प्रांतांतील दोषी व्यक्तींना सुद्धा हे इंग्रज आश्रय देत होते. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी या सिराजुद्दौलाकडे तोपर्यंत आल्या होत्या. याच कालखंडामध्ये नवाबाच्या सेवेत असणाऱ्या कृष्णवल्लभ या दिवाणाने पैशांची अफरातफर केली होती. नवाब आपल्याला पकडून शिक्षा देईल या भीतीने कृष्णवल्लभ ईस्ट इंडिया कंपनीच्या आश्रयाला गेला होता. आणि म्हणून नवाबाने ईस्ट इंडिया कंपनीला असे आदेश दिले की कृष्णवल्लभला आमच्या स्वाधीन करावे. परंतु ईस्ट इंडिया कंपनीने याच्याकडे दुर्लक्ष केलं. पुढे नवाबाने कलकत्त्याच्या भोवती इंग्रजांनी बांधलेली तटबंदी पाडून टाकण्याचे सुद्धा आदेश दिले. पण याही आदेशाकडे ईस्ट इंडिया कंपनीने दुर्लक्ष केलं आणि नवाबाचे हे आदेश पाळले नाहीत. आणि म्हणून नवाबाने इंग्रजांना आता धडा शिकवण्याचं ठरवलं होतं. सिराजुद्दौलाने सर्वप्रथम 4 जून 1756 रोजी इंग्रजांच्या कासिम बाजार या वखारीवर हल्ला केला. या वखारीवर हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सैन्याचा ॲडमिरल
चार्ल्स वॉटसन याला सुद्धा त्या ठिकाणी अटक झाली आणि कासिम मजार ही जी काही वसाहत होती इंग्रजांची ही नवाबाच्या ताब्यात आली. त्याच्यानंतर 15 जून 1756 रोजी कलकत्त्याचा फोर्ट विल्यम हा जो इंग्रजांचा किल्ला होता याला सुद्धा वेढा दिला गेला आणि 20 जून पर्यंत या किल्ल्याला सुद्धा नवाबाने ताब्यात घेतलं. यावेळी इंग्रजांचे 146 इंग्रज अधिकारी नवाबाने पकडून आणले होते आणि 20 जून 1756 रोजी 18/14च्या एका खोलीमध्ये रात्रभर या 146 अधिकाऱ्यांना नवाबाने डांबून ठेवलं. सकाळी 123 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता तर 23 व्यक्ती फक्त जिवंत राहिल्या होत्या. आणि प्लासीच्या इतिहासामध्ये या घटनेला ब्लॅक होल ट्रॅजेडी किंवा अंधार कोठडीची घटना असं म्हणतात. या घटनेचा वापर इंग्रजांनी नवाबाच्या विरोधात करून घेतला आणि नवाबाच्या विश्वासातल्या अनेक व्यक्तींना लाच देऊन आपल्या बाजूला वळवून घेतलं. इंग्रजांनी लाच दिलेल्या अनेक व्यक्तींपैकी माणिकचंद हा कलकत्त्याचा ऑफिसर इन्चार्ज हा एक, त्यानंतर मीर जाफर हा नवाबाचा सेनापती होता, अमीनचंदा हा कलकत्त्याचा धनाढ्य व्यापारी हा सुद्धा इंग्रजांना बळी पडला होता, जगत सेठ हा बंगालमधला श्रीमंत व्यक्ती श्रीमंत पेढीवाला होता, खादिम खान हा नवाबाच्या लष्करामधला एक बडा अधिकारी सुद्धा इंग्रजांच्या गळाला लागला होता. या सर्व कार्यवाह्या पाहून शेवटी सिराजुद्दौलाने ब्रिटिशांवर आक्रमण केलं आणि 23 जून 1757 रोजी प्लासी या ठिकाणी इंग्रज आणि नवाबाच्या सैन्य समोरासमोर उभं राहिलं. प्लासी हे ठिकाण कलकत्त्यापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागीरथी किंवा हुगळी या नदीकाठी आहे. प्लासीच्या या युद्धामध्ये नवाब आपल्या 60,000 सैन्य आणि 53 तोफांसह या युद्धामध्ये सहभागी झाला होता. तर सिराजुद्दौलाच्या या सैन्याचं नेतृत्व करत होता त्याचा सेनापती मीर जाफर. त्यांच्या विरोधात उतरलेल्या इंग्रजांचं सैन्य होतं फक्त 3,000 आणि 8 तोफा इतकंच. इंग्रजांच्या या सैन्याचं नेतृत्व करत होता रॉबर्ट क्लाइव्ह. परंतु रॉबर्ट क्लाइव्ह याने सिराजचा जो सेनापती होता मीर जाफर याच्यासोबत अगोदरच्याच काळामध्ये एक गुप्त करार केलेला होता, जेणेकरून सिराजुद्दौलाचा बंदोबस्त केल्यानंतर मीर जाफर याला नवाबपद देण्याचं रॉबर्ट क्लाइव्ह याने कबूल केलं होतं. या काळामध्ये सिराजुद्दौला हा इंग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचं वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढ करण्याचं जे स्वप्न इंग्रजांचं होतं त्याच्यामधला सर्वात मोठा अडसर होता आणि त्यामुळं ऐनकैन प्रकारे सिराजुद्दौलाचा बंदोबस्त करणं हे इंग्रजांना क्रमप्राप्त होतं. पण अगोदरच ठरल्याप्रमाणे सेनापती मीर जाफरच्या नेतृत्वामध्ये नवाबाच्या सैन्याने युद्धामध्ये सहभाग घेतला नाही आणि छोट्या चकमकीमध्ये नवाबाचा पराभव झाला. वास्तविक प्लासीची लढाई एक छोटीशी चकमक ठरली, परंतु तिचे परिणाम मात्र अत्यंत दूरगामी होते. इंग्रजांनी ठरवल्याप्रमाणे मीर जाफरला पुढे बंगालचा नवाब करण्यात आले व मीर जाफरने 24 परगणा हा बंगालचा जिल्हा आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपये दिले. भविष्यात इंग्रजांच्या खाजगी व्यापारावर कोणताही कर लावणार नाही याचं आश्वासनही यावेळी इंग्रजांना देण्यात आलं आणि याचाच फायदा पुढे इंग्रजी अधिकाऱ्यांनी घेतलेला दिसतो. इंग्रजांच्या मागण्या या दिवसेंदिवस पुढे वाढतच राहिल्या आणि त्या मीर जाफरच्या आवाक्याबाहेर गेल्या. शेवटी कंपनीने केलेल्या पैशांची मागणी तो पूर्ण करू शकला नाही, म्हणून मीर जाफरला त्याच्या पदावरून काढून टाकून शेवटी त्याचा जावई मीर कासिम याला बंगालचा पुढचा नवाब करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींमध्ये मीर कासिमला नवाबपदावर बसवत असताना रॉबर्ट क्लाइव्हने पुन्हा एकदा लाखो रुपये त्याच्याकडून बक्षीस म्हणून मिळवले. शिवाय दोघांमध्ये झालेल्या करारानुसार कंपनीला बरदवान, मिदनापूर आणि चितगाव हे जिल्हे देण्यात आले होते. दोघांचे शत्रू आणि दोघांचे मित्र यापुढे एकच असतील असं आश्वासनही कंपनीला या काळामध्ये मीर कासिमने दिलं होतं. यानंतर सत्तेवर येताच काही महिन्यांच्या आतच इंग्रजांचं संपूर्ण देणं मीर कासिमने देऊन टाकलं आणि इंग्रजांचा प्रभुत्व आपल्यावर कमी करण्यासाठी त्याने आपली राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेरला नेली. मुंगेरला राजधानी गेल्यानंतर मुंगेरमध्ये त्याने आधुनिक तोफा आणि बंदुका तयार करण्याचा कारखानाही त्या ठिकाणी काढला. या संपूर्ण कालखंडामध्ये इंग्रज हे आपल्या व्यापारी परवान्याचा गैरवापर करताना सर्वच भारतामध्ये दिसत होते. या गोष्टीला कंटाळून शेवटी मीर कासिमने अंतर्गत व्यापारामध्ये सर्वांचीच जकात जी काही आहे ती रद्द करून टाकली. आता सर्वांचीच जकात रद्द केल्यामुळे इंग्रजांना या गोष्टीचा राग आला आणि शेवटी त्यांनी मीर कासिमला त्याच्या पदावरून पदच्युत करून पुन्हा एकदा मीर जाफरला नवाबपद दिलं.
यावेळी मीर जाफरला नवाबपद देताना पुन्हा एकदा युद्ध खर्च, भेटी या सगळ्या गोष्टींमधून रॉबर्ट क्लाईव्हने हजारो लाखो रुपये मीर जाफरकडून पुन्हा एकदा उकळले आणि पदच्युत झालेला मीर कासिम हा पुढे अवधच्या शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांच्या आश्रयाला गेला. अवधचा नवाब शुजाउद्दौला, मुघल बादशाह शाह आलम आणि पदच्युत नवाब मीर कासिम हे तिघं इंग्रजांच्या विरोधामध्ये एकत्र आले आणि 22 ऑक्टोबर 1764 रोजी शेवटी बक्सार या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात युद्ध झाले. यावेळी युद्धामध्ये इंग्रजांचं नेतृत्व करत होता मेजर हेक्टर मुनरो. मेजर मनरोने शेवटी या तिघांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला आणि आता बंगालपासून दिल्लीपर्यंतचा संपूर्ण प्रांत हा आपोआपच इंग्रजांच्या ताब्यामध्ये त्यामुळे आला होता. अशा प्रकारे 31 डिसेंबर 1600 स्थापन झालेल्या एका व्यापारी कंपनीने सुरुवातीची जवळजवळ 150 वर्ष ही फक्त व्यापार आणि व्यापारावर कॉन्सन्ट्रेट केलं. नंतरच्या काळामध्ये ऐत्यदेशीय असोत किंवा फ्रेंच, डच यासारखे परकीय असोत, या सर्वांना नामोहरम करून भारतामध्ये आपली सर्वोच्च सत्ता प्रस्थापित केली. बंगालच्या प्लासी आणि बक्सार या युद्धांमुळे इंग्रजांचं फक्त भारतातच नव्हे तर आशिया खंडातल्या आपल्या साम्राज्याचा पाया रचला गेला. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.